या ठिकाणी आपल्याला एका बाजूनं किंवा या नदीचं जे पाणी आहे तर हे गढूळ पाणी, पाऊस पडल्यानंतर गढूळ पाणी येतं आणि या लोखंडी पुलावरून आपण इकडं चाललेलो आहोत आणि हे गढूळ पाणी एका बाजूला बघायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते हे पूर्ण रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्ट आणि या ठिकाणी आहे वॉच टॉवर आणि जिपलाईन सेंटर आणि हा पूर्ण रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्टच्या बाजूनं जवळून जाणारी जी नदी आहे या ठिकाणी गढूळ पाणी आणि या ठिकाणी एक छोटंसं बेट आहे आणि या बेटावरती आपण आलेलो आहेत. काल पण मी या ठिकाणी आलो होतो आणि आज परत एकदा या ठिकाणी आलो आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या बाजूने जे येणारं पाणी आहे मानोली डॅम किंवा मानोली धरण या ठिकाणावरून येणारं जे पाणी आहे ते स्वच्छ पाणी आहे आणि इकडून दुसऱ्या बाजूनं जे पाणी आहे ते गढूळ पाणी आहे आणि या ठिकाणून समोरच्या बाजून जो येणारा झरा आहे तो गढूळ पाण्याचा एक येतो आहे आणि पुढच्या बाजूला हे पाणी मानोली डॅमचं येणारं पाणी आणि दुसऱ्या बाजूने येणारं पावसाचं पाणी एका ठिकाणी मिळतं आहे आणि हे पाणी एकत्र आल्यानंतर पुढं आपल्याला पाण्याचे लांबपर्यंत दोन वेगळे थर किंवा ते पाणी आपल्याला न मिसळता पुढं जातं आणि वेगवेगळे दोन रंग आपल्याला या ठिकाणी या पाण्याचे बघायला मिळतात. तर आपण या बेटाच्या शेवटच्या ठिकाणी आलो आहोत आणि इथून एका बाजूनं पूर्णपणे गढूळ पाणी आणि दुसऱ्या बाजूनं स्वच्छ पाणी आणि हे दोन्ही पाणी एकत्र मिसळून पुढं जातं आणि हा पूर्ण रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्टचा परिसर आपल्याला इथून पूर्णपणे बघायला मिळतो. तर अशा ठिकाणी येऊन आपण थोडंसं हे चित्रीकरण केलेलं आहे. परत एकदा मी या बेटावरती आलेलो आहे आणि माझ्या डाव्या बाजूनं जे स्वच्छ पाणी आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि पुढं दुसऱ्या बाजूनं जे वाहणारं पाणी आहे तर हे पूर्णपणे गढूळ पाणी या नदीतून वाहताना दिसतंय आणि हा जाण्यासाठी लोखंडी पूल किंवा लोखंडी साकव बनवलेला आहे. त्याला साकव किंवा पूल असं म्हणतो आणि हे गढूळ पाणी आणि वरून वाहत येतं आणि हे पाणी पुढं जाऊन स्वच्छ पाण्यात मिसळतं आणि समोर अजून इथून सुद्धा बऱ्याच लांबपर्यंत हे पाण्याचे आणि बघायला मिळतील. तर असं हे आणि बघतोय आणि रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर असा हा रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्टमधील पाठीमागच्या बाजूला असलेला सुंदर परिसर